कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. गोष्टीचे आग्रह असणं कारण त्याला अभिनिवेश आग्रह आहे त्याचा. एखादा अभिनिवेशाने बोलतो खरं असेल तर ते खरंच असेल. माझंच खरं आहे म्हटलं की अभिनिवेश आला. जसं तिकडे सांगितलं जीवाच्या ठिकाणी खरंच असेल ना समजा काय अभिनिवेशन नसेल खरं तर नाही खरं एवढं होईल असं. म्हणून पंथाचा अभिनिवेश असे शब्द आहेत बघा. पंथा अभिनिवेश असे वेगवेगळे शब्द ते त्यावरून पुढे निर्माण झाले की विशिष्ट पंथाचा अभिनिवेश असं काही नाही आहे. परमेश्वर काही आपण आता सकाळी आज आमचं देवपणाचं झालं विषय त्यावेळी तो तुकोबांचाच आगमन होता की पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी ओवीमध्ये म्हटले की अगत्य तो राम म्हटले. दुसऱ्या त्याच ह्याच्यामध्ये दुसऱ्या चरणामध्ये म्हटलं चित्ती पांडुरंग घरी पोटापुरते काम परे अगत्य तो राम आज लागून घ्या. त्याच्यामध्ये हे दुसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये अगत्य तो राम म्हणले पोटापुरतं काम करा पण रामाची आठवण ठेवा हे म्हणले. दुसऱ्या चरणामध्ये म्हणले की चित्ती पांडुरंग कारण ते हे जी करी चित्ती पांडुरंग तुकोबा आहेत आणि जर आपण पंथ म्हणतो तर मग त्यांनी अगत्य तो राम का म्हणले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणले पांडुरंग घरी आणि तिसऱ्या म्हणले की प्रारब्धी सेवा जेवढी देवाची ती सेवा जी माणसाला प्रारब्धाने अनुकूलता आहे त्यांनी तर देवाचीच सेवा करावी कायम. म्हणजे तीनही त्यांनी आकलन त्यांचं कुठला अभिनिवेश नाही. त्यानं स्वतःला विठ्ठल आवडतो ह्यात काय अभिनिवेश नाही आहे. ती त्याची आवड आहे. मला एखादं देवाचं प्रेम लागलं तर काही चूक आहे का की मला रामाचं प्रेम लागलं मला काय ह्याचं प्रेम लागलं शंकराचं प्रेम लागलं तर त्यात काय चूक आहे. ती चांगलीच गोष्ट आहे. पण तो देव आहे आणि ते सगळे एक आहे हे नसणे म्हणजे ही जी जाणीव आहे ते असणं म्हणजे अभिनिवेश नसणं. पण स्वतःचा अभिनिवेश असणं म्हणजे हेच बरोबर म्हणणं म्हणजे अभिनिवेश आला म्हणजे मत आहे. पण आग्रह आला की अभिनिवेश आला तर ते नसावं. अभिनिवेश नसावे आग्रह नसावे. बरोबर काय ते सांगावं. तो एक पंचक्लेशातला एक क्लेशच आहे. क्लेश 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 काही नाही. आणि त्याच्यातून दुसऱ्याने क्लेश आपल्याला अभिनिवेशाचं दुसऱ्याला ठातो. तुमच्याकडे अभिनिवेश नसेल तर तुम्ही काय म्हणाल की मी ऐकून घ्यायचं समजून घ्यायचं अभिनिवेश आला नाही. अभिनिवेश म्हणले मला काय झालं त्याला क्लेश झालं. बरं दोघे एकाच देवाचे भक्त आहेत म्हणून तेच कसल्या तरी रूपाने समोर आलं. कोणाच्या रूपाने बाबांच्या झालं. संतांचे सुद्धा इतके संत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पहिले परमेश्वराचा अनुभवच सांगतो. कशाला आपण लहान मोठं करा नमस्कार करा आनंद नाही तर आनंद नाही बघा. पण अभिनिवेश आला की दुसऱ्याच्या घरी नमस्कार नाही तो म्हणे नाही माझ्याबरोबर असं तुमच्या घरी तर अवश्य नमस्कार करेल. तुमच्या रामाचे उपासना असेल तर रामाला अवश्य नमस्कार करेल. पण शंकराच्या देवाला गेला तर जय जय रघुवीर समाज म्हणेल म्हणा पण नमस्कार करणारच. त्याच्याकडे अभिनिवेश नाही आग्रह नाही ते ओळखून आहे. म्हणून ते आपल्याकडे नवा अध्याय त्याच्यासाठी जास्त त्यामध्ये हे सगळं सांगितलं हे अभिनिवेश आहे ते बाजूला ठेवा मूळ स्वरूप ओळखा काय असं. मला सांगा तुमच्या ठिकाणी तुम्ही जिवंत मी जिवंत ते जिवंत म्हणायचं काय तुमच्याकडे वेगळं म्हणून आहे माझ्याकडे म्हणून काय वेगळं आहे काही नाही. ते एकच जे मला जिवंत राखतं जे आज जिवंत म्हणून आहे ते तुमच्याकडे जिवंत म्हणून. मग चैतन्य म्हणजे त्याला काय अभिनिवेश आहे ते तुमच्याकडे तेच माझ्याकडे तेच मग कशाला मी जे ते काय करायचं कारण नाही असं अभिनिवेश वाचलं होतं. विचार करत लक्षात येतं अरे ती अभिनिवेशाची गोष्ट नाही ती समजून घेण्याची आनंदाची गोष्ट आहे. असं अभिनिवेश तेच मग ते पुढे मग वेगवेगळ्या गोष्टी धर्माचे अभिनिवेश पंथाचे अभिनिवेश हे अभिनिवेश आग्रह धरून हेच मत करा आहे असं म्हणणं हे नाही. ते नसावं नसण्याने स्वतःलाही त्रास नाही दुसऱ्यालाही त्रास आणि तसं सगळं हेच करते आपण तर स्वतःच्या अभिनिवेशाने आनंदात जगू पण दुसरा दुःखात राहील. त्या माणसाला परमेश्वर तुम्हाला आधी गेली का दरवाज्यात नाही हे ठरलेलं तो म्हणून तू आनंद त्रास घेऊन दुसऱ्या जीवाला माझ्याच दुःख दिलंच नाही. आई वडील असेल तर म्हणतीलच कधी की तू स्वतः चांगला राहिलास पण मग आमच्याच दुसऱ्या मुलाला तू हे केलंस ना उपद्रव दिलास त्रास दिलास काही मग ते आई वडिलांचं प्रेम राहील का असं वाटतं तेच. जीवाच्या ठिकाणी अभिनिवेश आहे तो दूर कसा करावा याच्या ठिकाणी अभिनिवेश आहे. म्हणूनच हा अभ्यास आहे
की एक आहे हे समजून घेण्याचा अभ्यास आहे. आपल्याकडे मार्ग तर माणसाला जायचं म्हटलं तर मार्ग तर लागतोच. मला एक डोंगरावर जायचं आहे तर मार्ग तर असणार, एखाद्या ठिकाणी गावाला जायचं तर मार्ग तर असणार, पण मार्ग तुमचं एकच असेल का हे समजून घ्यायचं की लक्षात येतं. वाहन आहे, माझ्याकडे बैलगाडी आहे, बैलगाडी पण जातो, त्याला काही पर्याय नाही. पण बैलगाडीचं मला काही अभिनिवेश नाही. दुसरा एखादा समजा विमान जाणार ते पण मार्ग असू शकतो, हा पण मार्ग असू शकतो. ज्याची ज्याची जी कोत आहे, माझी कोत बैलगाडी बसण्याची बैलगाडी पण चालू, माझी पायी चालण्याची कोत आहे, मी पायी जातो. पांडुरंग तर सगळ्यांनाच भेटतो कोणी याला गेल्यावर हा बैलगाडीत आला आपलं काही भेटवणार नाही असं काही नाही. चालत आला म्हणूनही काही वेगळं केलं असंही नाही. ठीक आहे बाबा, तुझं तू निष्ठा होती, मला मान्य, तू कष्ट घेतलेस, अधिक घेतलेस, श्रम घेतलेस माझ्या करण्यासाठी, अगदी जवळ घेतली, त्याबद्दल प्रश्न नाही. कारण एखाद्याला ती वेळ नाही आहे, एखाद्याला ती शक्य नाही आहे, तर एखादा मार्ग हा माहिती नाही आहे घेण्याचा, तर तुझं समजा ना तर त्याला काही पांडुरंग दर्शन केल्याशिवाय आहे का, तोही त्याला द्यावा. मग हे एकदा लक्षात आलं की अभिनिवेश राहते, माणसं अभिनिवेशामुळे, स्वतःच्याच अभिनिवेशामुळे स्वतःही दुःखी होतात. त्या क्षणी बऱ्याच वाटतं. आता आग्रह जर धरला एखाद्या गोष्टीचा तर माझी शरीर आहे, साथ दिली, मी वाढी गेली. मग आता ज्यावेळेला साथ देत महाराजांच्या शरीरामध्ये साथ नाही दिली तर परमेश्वर स्थिती येतो. आता तुला बाबा हे शक्य नाही तर तू खंड, इथं मी आहे. खंडल्यावर मूर्ती सापडली, म्हणजे त्याची पण अभिनिवेश नाही. आमच्याकडनं दिंडी जायची गोंधळाला, त्यावेळेला आम्ही ह्या केली की हट्ट म्हणून कुठल्याही परिस्थितीत यात्रा पुरी करणं हे योग्य आहे का असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर दिलं, हट्ट म्हणून करणं, निर्धार म्हणून काढा. नाहीतर बाबा एकदा निर्धार नाही म्हटल्यावर आपलं मग गाडीतून गेलेलं बरं असं वाटेल. मग आपल्या वारीला हेच राहणार नाही, त्याचे कष्ट पडणार नाही, शरीराला नकोच आहे, शरीराला कष्ट नकोच आहे, ते देवाच्या निमित्ताने द्यायचे हे तर वारीचं काम आहे आपलं. मग ते आपण काम करतो. पण उद्या समजा आपली शरीर साथ देत नाही तर अशा वेळेला दर्शन महत्वाचं आहे, चालणं महत्वाचं आहे, मग दर्शन महत्वाचं. मग मी दर्शनाला कसं जसं नेतील तसं मला आता मला मिळणार. आता मी स्वतःच्या हिमतीवर जातो तरुण असेल ठीक आहे, पण आता मला ते शक्य झाली. वाहनाचा आश्रय घेईन, मित्राचा आश्रय घेईन, घरच्यांच्या मुलांचा आश्रय घेईन, त्यांच्या आश्रयाने कोणाला पण दर्शन घ्यायचं. उद्या तेही आता विषय झाला, उद्या डोळे थकले, अभिनिवेशाचा काय उपयोग आहे का, मला अंतरंगात पांडुरंग बघितलं पाहिजे की काय नाही. असं अभिनिवेशाने असं स्वतःला ते बदलत गेलं की अभिनिवेश राहत नाही. परिस्थितीनुसार ते बदलावं, म्हणजे बदलावं, म्हणजे मग अभिनिवेश राहत नाही. आज कुवत आहे, उद्या नसेल, आज शक्य आहे, उद्या नसेल, पण आज शक्य म्हणून उद्या पण झालंच पाहिजे असं म्हटलं तर अभिनिवेश त्रास होईल. उद्या काय परिस्थिती बदलू शकते, हट्टपणा होईल. तो मला एक असं विचारायचं आहे की आपण माळ जप करतो तो कोण्या पद्धतीने आणि कसा करावा आणि किती करावं. काही लोक अनुष्ठान म्हणून करतील बसल्या ठिकाणी, काही लोक चालताना करतील, काही लोक झोपल्यानंतर करतील. तर याचं खरं आणि योग्य कोणचं आहे याच्याचं मला थोडंसं तुमच्याकडून मार्गदर्शन. शास्त्र मुळात निर्माण केले ती काही उद्देशाने निर्माण केले, उद्देशाप्रमाणे आणि माणसं ज्यांच्यासाठी निर्माण केलं त्यानुसार शास्त्र निर्माण आहेत असं लक्षात ठेवायचं. की शास्त्रामध्ये बंधन घातले, आता माळ तर ती गळ्यात बाळगा ही चांगली गोष्ट सगळ्यात, म्हणजे ती आपोआपच अधांतरी राहिली, आपोआपच सुरक्षित ठिकाणी राहिली, आपोआपच हाताशी पण राहिली. या सगळ्या दृष्टीनं माळ गळ्यात बाळगण्याचा. जप करताना अनेक माणसं अधांतरी धरून ती करतात, जमिनीला लागू नये. आता जमिनीचा स्पर्श, पूर्वीच्या काळातला स्पर्श आणि आजच्या काळातला स्पर्श ह्या जमिनीमध्ये फरक आहे. त्यामुळे शास्त्र आणि व्यवहार ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. त्या काळातल्या शास्त्रामध्ये ज्या वेळेला हे सांगितलं की स्पर्श करू नये किंवा एकाच जागी बसून करावं, मला सांगा आज आपली पिढी याच्या मागची पिढी लक्षात घेतली तर 5-5 तास एकेका जागी माणसं, कुठल्याही वयाची माणसं बैठक घालून बसू शकत होती. एका जागी बसली तर त्यांना हलण्याची सुद्धा गरज नाही, एवढी शारीरिक सुद्धा क्षमता होती. आज सगळं निकृष्ट झालं, अन्न निकृष्ट, हे निकृष्ट, आपली जीवन पद्धत, सगळे लोक, व्यवहार सगळं निकृष्ट झालं. त्यामुळे माणसाची शरीर प्रकृती राहिली नाही त्याची. मग अशा वेळेला शास्त्राचा उद्देश लक्षात आहे. शास्त्राचा उद्देश असा आहे की आपण जपात असावं, जेवढं जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करता येईल तेवढं करावं, आपलं जे आवडेल असेल, आपल्याला जे योग्य वाटत असेल ते करावं, पण ते जास्तीत जास्त व्हावं हा मूळ उद्देश आहे. मग त्या उद्देशाला धरून आपल्याला हे बदलावं लागतं. शास्त्रात म्हटलंय आनंदरी माळ, जमिनीला स्पर्श असू नये, कोणाला दिसू नये, एका जागी बसून करावा, तो जप चांगला उत्तम, एकच जप करावा, हे सगळे शास्त्रांनी दिलेले मार्ग आहे.
गुरुनी दिलेला करावा, त्यातल्या त्यात अधिक असेल तर, गुरुमंत्र असेल तर अधिक चांगलं, नसेल तर स्वतः आपण श्रद्धा ठेवून निवडावा आणि करावा. तर माळेवर असावा, ती अधांतरी असावी, हे सगळे आपल्याला घालून दिलेलं शास्त्र आहे आणि ते बरोबर आहे, त्यात काही चूक आहे असं नाही, योग्य आहे. पण आता क्षणभर व्यवहाराचा विचार करूया, तो चालेल ना तुम्हाला? व्यवहाराचा विचार करू थोडासा, की परिस्थिती अशी विचारावी की 25 वर्षापूर्वी किंवा 30-40 वर्षापूर्वी आपल्याकडे मातीच्या जमिनी होती. आज मातीची जमीन मिळायची कठीण झाली, अशी परिस्थिती आहे की नाही? बरोबर आहे, कुठेही जा. आज ह्या मार्बलची जी अवस्था आहे किंवा ह्या ठिकाणच्या जमिनीची जी अवस्था आहे ती विचारात घेतली तर एक वेळ माझे कपडे मळके असतील पण ते त्याच्यापेक्षा स्वच्छ अशी अवस्था झाली. आता ही अवस्था झाली, आता त्याला काय केलं नाही, जे काय काळात फरक झाला तो झाला. त्यावेळेला जर ती समजा माळ जमिनीला टेकली असती तर माती आपण सारवत होतो त्यावेळेला शेणाची बारीक बारीक कण ते सुद्धा त्या माळेला लागतील, माळ अपवित्र होईल. शेणाने अपवित्र होत नाही, पण मळ लागून किंवा त्याला कचरा लागून ती होईल. तर कचऱ्याने अपवित्र होण्याऐवजी ती वर असली चांगली, म्हणून कुरडीचं धरून महाराजांचं चित्र अनेक लोक असे आहेत की जे आधांतरी धरून ते तेवढ्यासाठी सांगितलं होतं. कारण त्यावेळेस जमिनीच होत्या मातीच्या आणि सारवल्या जात होत्या, अनेक ठिकाणी सारवलेल्या सुद्धा नव्हत्या, अशी अवस्था होती. घरोघरी सारवणं ही जुनं चैन आहे एक प्रकारची, तुम्हाला माहिती असेल जुना, कारण आपण जमिनी सारवल्या हाताने सारवली, तर त्यावेळेला सारवणं शेण मिळणं ही सुद्धा चैन आहे. माणसाकडे असलं गुरुढोर तर ठीक आहे, नसेल तर बाहेरून शेण आणायची अवस्था होती. मग त्यावेळेला या शास्त्राचं बरोबर कारण होतं. आता तसं कारण नाही राहिलं. ठीक आहे, माळ अपवित्र करावी असं नाही, माळ पवित्र असावी. मग तुम्ही त्याच्या खाली एखादा रुमाल ठेवला, त्याच्यावर बसून केलं चालेल, हे चालेल. आणि त्याला फिरून करणं, उदाहरणार्थ की जप जास्त व्हायला पाहिजे. जर समजा मला 15 मिनिटं बसायचं तर माझे 15 मिनिटं बसू शकतो, 1 तास बैठक आहे तो 1 तास बसू शकतो. मला असं वाटतं की माझा जप जास्तीत जास्त व्हावा, तर आता मला मार्ग आहे की मला 1 तासाने उठावं लागेल, पण जप तर मोडायचं नाही आहे. मग माळ घेऊन फिरून त्याने जप केला तरी चालेल. आता माळ दिसू नये, 2-3 गोष्टी आहेत की माळ दिसू नये असं पण म्हणतो. गोमुखी घेऊन सुद्धा माणसं माळ घालतात, हे पण बरोबर आहे, त्यात काही चूक आहे. शास्त्र म्हणून असं म्हटलं की गोमुखी ठेवावी, म्हणून त्यासाठी ते आकार करून आपण शिवतो, गोमुखा शिवतो, त्यात ते माळ करतो वगैरे. आज व्यवहाराने विचार केला तर माणसाच्या हातात माळ असली तर एक वेळ लक्ष राहणार नाही, पण गोमुखी असली तर लक्ष जाईल. मुळात लक्ष जाऊ नये आणि ती माळ दिसू नये, दृष्ट पडू नये तिच्यावर, म्हणून ते केले की त्या जपाला दृष्ट लागू नये, ते माळेवर दृष्ट पडू नये, म्हणून ते खरं गोमुखीची योजना केली. म्हणजे त्यासाठी वस्त्र पाहिजे, चांगल्या वस्त्रामध्ये. अनेक वेळेला पदरामध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा माणसं धरून जप करतात, ती गोष्ट बरोबर आहे. तशी विचार केला तर शास्त्राने बरोबर आहे की हा काय करतोय ते लक्षात येणार. पण गोमुखी धरून जर करायला गेलं तर समोर दिसून उलट लक्ष जास्त जातं, म्हणजे जे आपण टाळायला गेलो तेच झालं. हा जप करतो हेच उलट लक्षात येणार. म्हणजे शास्त्राने व्यवहार कसा येतो हे बघायचा. तर आता तर समजा इथे आता एक ग्रुप आहे, समजा आता ही लोक 200 लोक इथे जप करायचा, तर आता त्यांना एकमेकांच्या माळेकडे लक्ष द्यायचं, कारण सगळे जप करतात, तेव्हा काय प्रश्न येत नाही. मग अशा वेळेला गोमुखी किंवा काही वस्त्र ती नसली तरी चालेल. हे असे प्रत्येक गोष्टीचं आहे, हे शास्त्र आहे, ही आजची परिस्थिती आहे. उद्देश काय आहे ते बघून आपण त्याप्रमाणे ठरवू. तर असं आहे, त्यात फायदा कमी जास्त तसं काय नाही. काही तुम्ही गोमुखी धरून जरी केला आणि बाहेर जरी असा तरी मूळ नामस्मरण झालं तेवढं त्यांच्याकडे नोंद झालीच त्याची, तुमच्याकडे होणार नाही एवढी नोंद त्यांच्याकडे आहे. काही लोक हे जपून माळ जपते, ते कसं काय? झोपून, हा उदाहरणार्थ आता झोपून हा पर्याय, झोपून करावा असं म्हणलेलं नाही. पण समजा माझी परिस्थिती आज नाही आहे, आज मी आजारी आहे, असं तर आपले इथे आजोबा बसले, त्यांचं वय 85, तर त्यांना एका जागी किती वेळ बसू शकतो? 15 मिनिटं बसतील, अर्धा तास बसतील, पुन्हा पडून राहावं लागेल. अशी जर समजा एखाद्याची प्रकृतीची अडचण आहे तर त्यांनी नाम न घेतलं तर चालेल का? त्याच्यापेक्षा पडून घेतलेलं चालेल. हा शास्त्राला मार्ग आहे. मला करता अजिबात न करण्यापेक्षा काय आहे, शास्त्र आहे याच्यामध्ये, अकरणात मंद करणं असं शास्त्रामध्ये एक वचन आहे की अजिबात करायचं नाही, त्याच्यापेक्षा थोडं तरी करावं असं म्हणणं. मग ते थोडं तरी मध्ये हे झोपून चालतंय. वास्तविक काय आहे, आता झोपून सुद्धा काहीतरी माळ करतो, झोपून करावं असं काही शास्त्रात कुठे नाही, कारण ते शास्त्रात धरून नाही. पण तरी सुद्धा मी उद्या आजारी जर परस्वाधीन झालो आणि जर मला बसणं शक्य उद्या मणक्याचे विकार होतात माणसाला अनेक वेळेला, आणि ती माणसाला पडूनच राहावं लागतं, दुसरा मार्ग नसतो. अनेक वेळेला आपले व्यवहार सरणारून ते साधे करता येतं माणसांना, अशा अवस्था आहे. मग अशा वेळेला त्यांनी जप म्हणजे ह्या शास्त्राप्रमाणे वागायचं म्हणून करायचं नाही, असं करण्यापेक्षा पडून राहिले तरी जपात राहिले तरी चालेल. आता माळ सुद्धा तुम्ही बघितलं तर उपाधीच आहे की नाही शेवटी. आज समजा मला माझी स्वतःची परिस्थिती सांगतो, मला ज्या वेळेला एक 8 वर्षापूर्वी संधिवात झाला, तर त्यानंतर सगळी बोटं आखडतात. आता हे आहे वातावरण आहे, आता एक समजा हवामान बदललं तर एकदम आखडतं. मग अशा वेळेला 1, 2, 4 माळा झाल्या की बोटं काळायला, अशा वेळेला हातात माळ धरणं सुद्धा शक्य नाही. मग मी विचार करतो ही माळ आपली गळ्यात ठेवावी, इकडे वेळ बघावी, आपल्याला मोजायचं आहे ना, काहीतरी आपल्याला मोजून, श्वास सुद्धा आहेत आपले मोजलेले, तसे हे सुद्धा मोजलेलं असावं. मग मोजायचं जर असेल तर वेळेकडे बघा. अर्ध्या तासामध्ये माझ्या काय 15 माळा होतात, 20 माळा होतात, मग तेवढे मी मनाने करावे.
मग माळ सुद्धा हातात नाही घेतली तरी चालेल. त्याच्या हाती माळ नसो नसो आहेच ना शेवटी. होय की नाही? मग तसं आणि एक दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मनुष्य आसनावर बसते बरं का. आणि पुरातन काळापासून ते हो. चालत आलेली आहे. गोष्ट आहे. श्वासोश्वासावर लक्ष ठेवणे किंवा जप करणे. बरं. तर अशा टायमाला तुमचं मन ज्यावेळेस त्याच्यात विलीन होते त्या जपामध्ये, त्यावेळेस माणसाला असं एक श्वासोश्वास बंद पडल्यासारखं वाटतं. आता एक समजून झाला, माझ्यासारख्या अनाडी माणसाने जर तो थोडा जास्तच बसला आणि श्वासोश्वास पडल्यासारखा वाटला किंवा पडला समजा, तर या व्यतिरिक्त त्या व्यक्तीने काय करावं? म्हणजे या वेळेला का? हा, असं व्हायला लागलं तर. त्या वेळेला त्या व्यक्तीने काय करावं? श्वासोच्छ्वास बंद पडला म्हणजे श्वासोच्छ्वास रोधला जाऊ शकतो, त्याची गरज नाही असं होऊ शकतं, पण तो चालू असतो. त्याच्या गरजेनुसार तो चालू असतो. फक्त गती मंद होते. श्वासाची सर्वसाधारण गती ते आपल्याला एक भास होते असा, माझा भास. भास बंद हा. झाला. आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती याला माहीत नसली तो घाबरू शकतो. घाबरू शकतो. बरोबर. असं आहे ना? असं होऊ शकतं. त्याच्यामुळे आपली साधी गती जरी बंद केली तरी त्या भीती ही वाटते. एक तुम्हाला शंका हो, म्हणून बरोबर. त्याचे हे विचारून हो, बरोबर. तर अशा वेळेस माणसाने नाही, अशा वेळेला माणसाने शक्यतो म्हणजे व्यवहार आहे, बाजूचे जे बाजू आहे, तर त्यामुळे त्यांनी वैखरी जप करा. त्यांनी बरोबर गती परत जागा होते. कारण श्वास वैखरी जप जो आहे म्हणजे मोठ्याने म्हणायचा जो जप आहे, आता ते स्वव्यवहाराने शक्य असलं तर म्हणता येईल, पण समजा अगदी रामकृष्ण हरी आहे, समजा अगदी मोठ्याने म्हणा, तर त्यावेळेला तुमचा श्वास आणि उच्छ्वास असंच गती चालते, त्याच्याशिवाय तो म्हणताच येत नाही. तर म्हणायचा झाला की श्वास घेणं भाग आहे आणि सोडायच्या वेळेला आपण म्हणणार. उच्छ्वासाचं जप मनुष्य म्हणतो, श्वासात काही म्हणत नाही. उच्छ्वासाच्या वेळेला जप होतो. सर्वसाधारण जपाची पद्धत आपल्या मोठ्याने म्हणण्याची अशी आहे की ज्यावेळेला मी बोलतोय त्यावेळेला श्वास बाहेर जात आहे, मला थांबावं लागतं, श्वास आत घेतो, मग बोलतो. हे श्वास ह्या पद्धतीने जप होतं. मग असं जर समजा काय असतं, थोडंसं एखाद्या वेळेला आपल्याला नियंत्रण सुटलं तर कदाचित आपलं पण सांगता येत नाही आपल्याला काय होईल, अशी पण शक्यता आहे. ते सांभाळणारच जो मनुष्याचं केवळ श्वासावर लक्ष आहे आणि म्हणून तो जपात आहे म्हणून जर त्याला काय होणार असेल तर उचलून घेतील. 9व्या अध्याय याच्यात म्हणलेलं आहे ना, 8व्या अध्यायामध्ये, की मी त्याला उचलून घेईन, त्याने काही काळजी करू नये. पण व्यवहाराने एखाद्या वेळेला दुसऱ्याला वाटू नये. आणि आपल्याला सुद्धा क्षणभर एक कुठेतरी कणभर एक भीती वाटण्याची शक्यता असते की हे काय होईल, असं काय होतंय. असं जर झालं तर अशा वेळेला शांत राहून वैखरी जप करावा आणि सांगतो. त्यांनी परत श्वासावर यायला होतं लगेच. कारण श्वासाशिवाय वैखरी जपच शिकेल. मोठ्याने जप करा. वैखरी वाणीने जप केला की लगेच कमी येते आणि शांत होतं. आणि सर्वसाधारण थांबत नाही, शांत होतो, म्हणजे गती कमी होती. गती खुद गती पण ते आपल्याला वाटते आपला श्वासोश्वास बंद झाला असं खरं आहे. ते अशामुळं माणसाला माहिती नसते तर तो त्याला घाबरल्यासारखं आपलं काय होतं पासून. बरोबर. आणि तो जप पाहता चालली का नाही, काही काही वेळेला तुम्हाला अनुभव गाडीत बसल्यावर असायची, खूप वेगाने गाडी जर चालली तर कळत नाही. प्लॅटफॉर्मला पूर्वी एसटीच्या गाड्या लागायच्या, त्यावेळेला कुठली गाडी हल्ली पटकन कळत नाही 2 गाड्यामध्ये. हे केवळ भास असतो. आपल्याला त्यांनी सुरू केली, आपल्याला वाटतं आपलीच पुढे चालली, तसं गाडीने आपली गाडी दोन्ही तर ड्रायव्हरने सुरू केली तर ती पुढे चालली असं वाटतं, प्रत्यक्षात आपली पुढे चाललेली असते. असे हे थोडंसं भ्रमात्मक भाग घ्यायच्यात जास्त असतो, भास होण्याची शक्यता जास्त असते. मग तशा वेळेला आपण काय बघतो, आपण ड्रायव्हर की तो बसलाय का, त्याने चालू केली आहे का, नाही केलेली, म्हणजे शेजारची गाडी आपली. आपण देवाकडे डोळे ओढून भावावं की लगेच आपलं ड्रायव्हर देवच, त्यामुळे पांडुरंगाकडे बघावं, देवाकडे बघावं, रामाकडे त्याच्याकडे बघितली लगेच ते सगळं काय होतं. आणि त्याच्यामध्ये आपलं आवरण आपणच करावं आणि पुढे चालू आणि जपावर लक्ष ठेवायचं, बाकी काही नाही. बाकी काही आणि ते खरंच आहे की जप चालूच असतं. बरं, श्वासाचे जे तुम्ही काढले ते खरं तसंच आहे की श्वास हाच आपला खरा जप आहे. तेच सांगतो, अगदी काय, तोच श्वास हाच खरा जप आहे. फक्त काय होते, एवढं कुठं जमतंय ना, म्हणून आपलं काय राम काय काय म्हणायचं असेल ते साधू संत ऋषींनी तोच जपतात. व्यावहारिक दृष्ट्या कुठल्या एखादं नाम घेणं आणि त्या निमित्ताने आणि होतच तसं. तुम्ही बघा, तो प्रत्येक जप आहे की नाही, प्रत्येक जपाचं कुठेतरी श्वासाशी नंतर आपोआपच संबंध येतो. त्याची एक लय असते, त्या लयीमध्ये ते चालतं. जर शांतपणे जपाला बसलं, एरवी बरोबर आपण एक कर्म म्हणून जो जप करतो नेहमीची, आता हे जपसंख्या वगैरे हे सगळं हे कर्ममय आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी आपण ते माळ घेऊन आपण ते पुरं करतो. बाबा मला 10 माळा करायचे, मला 100 माळा करायचे, काय जे असेल ते कर्म मार्गाने जाण्याचा मार्ग आहे. तो पण त्याच्या पद्धतीने योग्य आहे, ते पण खरं आहे. मग कोटी 13 कोटी आंब कोटी शक्य होते, नाहीतर नाही होणार.
पण खरं जातो तो मनुष्य तिथंच जातो. बरेच दिवसाची हे शंका निवारण कमी हो, म्हटलं हो. पण तो आज योग बहुत सुकृताची जोडी म्हणजे काय बहुत त्याची सुकृत याची ना. होती काही त्यांच्या ठिकाणी म्हणून प्रवृत्ती आहे म्हणून ते चालू आहे आणि तुम्हाला इथपर्यंत तुम्ही आला. तर आमची चुकी बोलली बाप करा काहीच नाही तुम्ही तुम्ही आमच्या भेटला. मला तुमचा आनंद वाटला. असंच तुम्ही लोक ठेवा. कधीही भेट होईल त्यावेळेला या. तुम्हाला साताऱ्यातला पत्ता तिकडे ज्यांना माहिती आहे कधी तिकडे आला तरी सुद्धा आमच्या आमचं घर समजून या. यापेक्षा काय सांगायचं नाही. बस बाकी काही तुमचं घर समजून आमच्याकडे या. कृपा दृष्टी असू द्या. आनंद आहे.